नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण विविध पिकांचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सध्या जर बघितलं तर जे तुरीचे बाजारभाव बघूया पहिले. तर तुरीला जे आहे काल पुण्यामध्ये जर मार्केट बघितलं तर जे आहे कमीत कमी 6,400 तर जास्तीत जास्त 7,200. भोकरमध्ये बघितलं तर कमीत कमी 6,200 तर जास्तीत जास्त 7,300 रुपये मार्केट काल भोकरमध्ये तुरीला पाहायला मिळत होते. यानंतर कांदा मार्केटचे बाजारभाव बघूयात. तर पुण्यामध्ये जर बघितलं तर जे आहे काल कमीत कमी 500, सरासरी 1100 तर जास्तीत जास्त बघितलं तर जे आहे या ठिकाणी 1700 रुपये मार्केट कांद्याला पाहायला मिळत होते. यानंतर जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे मार्केट बघूयात. तर लासलगावमध्ये काल सरासरी 7,000 तर जास्तीत जास्त 7,500 रुपये मार्केट या ठिकाणी लासलगावमध्ये सोयाबीनला पाहायला मिळत होते. 1,042 क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती. नंतर आली अद्रकचे बाजारभाव बघूया. तर अकोल्यामध्ये 85 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी 4,000, सरासरी 6,000 तर जास्तीत जास्त 7,000 रुपये मार्केट या ठिकाणी आलेला पाहायला मिळत होतं. यानंतर जर बघितलं तर टोमॅटोचे बाजारभाव बघूया. तर संगमनेरमध्ये 2600 क्विंटलची आवक काल आलेली होती. सरासरी 1,500 तर जास्तीत जास्त 2,500 रुपये मार्केट या ठिकाणी जे टोमॅटोला पाहायला या ठिकाणी आपल्याला मिळत होते. पुढील काही दिवसामध्ये बाजारभाव याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. थोडे बाजारभाव वाढू सुद्धा शकतात. यानंतर जर बघितलं तर कापसाचे बाजारभाव बघूया. तर अमरावतीमध्ये जर बघितलं तर काल कमीत कमी 8,800, सरासरी 9,000 तर जास्तीत जास्त 9,200 रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत होते. यानंतर जर बघितलं तर वांग्याचे मार्केट बघूयात. तर नाशिकमध्ये काल 175 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी 2,000, सरासरी 3,300 तर जास्तीत जास्त 5,400 रुपये वांग्याची आवक आलेली होती. यानंतर हरभरा जर बघितलं तर जे हिंगोलीमध्ये काल कमीत कमी 5,880 रुपये हरभरा गेलेला आहे. तर सरासरी 5,900 तर जास्तीत जास्त 6,025 रुपये मार्केट हरभऱ्याचं काल या ठिकाणी गेलेलं आहे. यानंतर जर बघितलं तर जे हवामान अंदाज बघूया. तर राज्यामध्ये जर बघितलं तर यावर्षी जे आहे जून ते ऑक्टोबरमध्ये राज्यामध्ये तापमान जे आहे समप्रमाणात राहण्याची शक्यता आहे.